नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात देखील विसरू नका। धन्यवाद। नमस्कार मंडळी, ऋषीने केला आता चक्क सगळ्यांसमोर आपल्या कमळीला प्रपोज। तर नेमकं काय घडतं? कारण की मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या ऋषीच्या मनामध्ये आता कमळीबाबत हळूहळू प्रेम निर्माण झालेलं असतं। कारण की ऋषीला आत्तापासूनच कमळीची खूप सारी काळजी वाटत असते आणि याच्या अगोदर तुम्ही पाहिलंच असेल की कमळी आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा संकटात अडकलेली आहे तेव्हा तेव्हा ऋषीने जाऊन तिला मदत केलेली आहे आणि तिला खूप मोठ्यातल्या मोठ्या संकटातून देखील तिला वाचवलेलं आहे। त्याच्यामुळे आता ऋषीच्या मनामध्ये हळूहळू कमळीबाबत प्रेम व्यक्त व्हायला सुरुवात झालेली असते। पण तुम्हाला माहीत आहे का, या दोघांच्या प्रेमाच्या मध्ये आता खूप मोठं संकट असतं, म्हणजेच नयनतारा मॅडमचं। कारण की नयनतारा मॅडमला कधी देखील आपली कमळी आवडत नसते आणि त्याच्यामुळे ऋषीला आणि कमळीला एकत्र येऊन न देण्याचं मोठं कारण म्हणजेच ही नयनतारा असते। तसं तर अनिकाला देखील आपला ऋषी खूप आवडत असतो, पण आपला ऋषी अनिकाला थोडा देखील भाव देत नसतो, हे तुम्ही पाहिलंच असेल। आणि तरी देखील मात्र ही अनिका वाटेल ते आपल्या कमळीसोबत करत असते, जेणेकरून ऋषीचं अटेन्शन पाहण्यासाठी, आणि ते पण सगळं काही तिला भेटत नाही, हे तुम्ही पाहिलंच असेल। आणि तिने आपल्या कमळीला हरवण्याचा हे करण्याचा कितीतरी वेळा प्रयत्न देखील केला, पण कधी देखील ही अनिका यशस्वी झाली नाही। तर मित्रांनो, आता ज्यावेळेस मात्र नयनतारा मॅडमला देखील कळलेलं असतं की ऋषी आता लग्न करण्यासाठी तयार होत नाही, त्याच्यामुळे ऋषीच्या मनामध्ये कमळीबाबत प्रेम निर्माण व्हायला लागलेलं आहे। आणि त्याच्या अगोदर सायबा देखील, सायबा सर हे तुम्ही पाहिलंच असतील, सगळेजण मात्र राधिका हे ऋषीला म्हणत असतात की ऋषी, तू आता कमळीच्या प्रेमात पडलाय हे आम्हाला कळालेलं आहे, त्याच्यामुळे तुझ्या मनामध्ये जर कमळीबाबत प्रेम निर्माण झालं असेल तर तू कमळीबाबत विचार करायला काय हरकत आहे। तशी पण कमळी चांगलीच मुलगी आहे, तुझ्याच कॉलेजमध्ये शिकते आणि सगळं काही तिच्याबाबत तुला माहीत देखील आहे, त्याच्यामुळे तू विचार करायला काही देखील हरकत नाही। तर तुम्हाला माहीत नसेल, पण आता ऋषी पुढे जाऊन तुम्ही बघसालच की ऋषीच्या मनामध्ये जे काही कमळीबाबत प्रेम निर्माण झालेलं असतं ते सगळे व्यक्त करण्यासाठी ऋषी हा कमळीपाशी जातो आणि म्हणतो की फायनली आपण काय ते डिसिजन घेऊनच टाकूया। पण त्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला माहीत नसेल, पण आता आपले राजन सरांची आणि आपल्या सरोजची भेट झालेली असते आणि त्या भेटीमधूनच आता खूप मोठा भूतकाळ देखील उघडकीस आलेला असतो। नयनतारा मॅडमला ह्या कारणामुळे आपली कमळी आवडत नसते, कारण की ती गरीब आहे, गावाकडची आहे आणि तिच्याकडे काही देखील नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना ती आवडत नसते। त्यांना वाटत असतं की त्यांच्या स्टॅटसला, म्हणजे त्यांचं काय स्टेटस असतं फॅमिलीचं, त्याला मॅच होणारी त्यांना मुलगी हवी असते। पण ज्या क्षणी मात्र आता सरोज आणि आपले राजन सर भेटलेले असतात त्या क्षणी मात्र सगळा काय भूतकाळ बाहेर आलेला असतो आणि आता आपली कमळी गरीब नाही तर सगळ्यात श्रीमंत झालेली असते। कारण की तुम्हाला माहीत असेल, महाजनांची इतकी प्रॉपर्टी आणि इस्टेट असते आणि इतके त्यांचे बिझनेस असतात की आता हे सगळं कमळीच्या हातामध्ये येणारच आहे। कारण की ज्या क्षणी मात्र राजन सर ठरवतात की आता काही जरी झालं तरी मी माझ्या बायकोला आणि मुलीला सोडणार नाहीये, म्हणजेच मी त्यांना घेऊन मुंबईला जाणारच। कारण की सरू आणि राजनमध्ये आता खूप मोठा वादविवाद देखील सुरू होतो, कारण की राजन सर सरूची माफी मागत असतात आणि म्हणत असतात की सरू, माझी चूक झाली, इथून पुढे मी तुझ्यावरती आणि आपल्या मुलीवरती कोणती देखील संकट येऊन देणार नाही आणि तुमच्यावरती कोणती देखील वाईट वेळ देखील येऊन देणार नाहीये, तू फक्त माझ्यासोबत इथून मुंबईला चल। पण सरोज मुंबईला जाण्यास नकार देते, हे तुम्ही पाहिलंच असेल। पण याच्या पाठीमागे कारण देखील असंच आहे, कारण की ह्या कामिनीने आत्तापर्यंत आपल्या सरोजसोबत जे काही केलेलं आहे हे तुम्ही पाहिलं देखील असेल। त्यांचं आता घर देखील जाळलं आणि खूप सारे कट कारस्थाने मात्र ह्या कामिनीने केलेले असतात आणि या सगळ्याची पापाची शिक्षा तिला आता लवकरच भेटणार आहे। तर मित्रांनो, आता फायनली तो दिवस उजळतो, आपला ऋषी हा कमळीला प्रपोज करण्यासाठी जातो। पण आता ज्या क्षणी मात्र ऋषी कमळीला प्रपोज करतो त्यावेळेस मात्र आपली कमळी सहसा ऋषीला हा बोलणार नाहीये, कारण की तुम्हाला माहीत आहे की कमळीच्या मनामध्ये देखील ऋषी सरांबाबत आता हळूहळू प्रेम निर्माण झालेलं असतं। पण नयनतारा मॅडमला ते अजिबात देखील आवडत नसतं, हे देखील तुम्हाला माहीतच आहे। त्याच्यामुळे आपली कमळी ऋषीला लगेच हा बोलेल ही तर इच्छा सोडूनच द्या। कारण की मित्रांनो, ऋषी ज्या क्षणी मात्र कमळीला प्रपोज करतो त्यावेळेस मात्र अनिकाचा पूर्णपणे चुराडा झालेला असतो, कारण की अनिकाला आता काही देखील उरलेलंच नसतं। कारण की ऋषीने आता फायनली अनिकाला सोडून दिलेलं असतं, म्हणजेच अनिकावरती ऋषीचं काही देखील प्रेम नसतं। आणि सगळ्यांसमोर ज्यावेळेस ऋषी प्रपोज करतो त्यावेळेस मात्र ही बातमी आता नयनतारा मॅडमला समजणार आहे। तर तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो, नयनतारा मॅडम ऋषी आणि कमळी म्हणजे आपल्या या ऋषी आणि कमळीच्या नात्याला सपोर्ट करीत येईल का नाही, हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। कारण की मित्रांनो, यांची लव्ह स्टोरी चालू झाल्याच्या नंतर तुम्हाला खूप इंटरेस्टिंग असे एपिसोड पाहायला भेटणार आहेत। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हो मित्रांनो, पुढचा व्हिडिओ मात्र ह्या गोष्टीसाठी येणार आहे की ज्यावेळेस मात्र सरू आणि राजनची भेट होती, त्यांच्या भेटीमध्ये नेमकं काय घडतं आणि भूतकाळात काय घडलं होतं याचं सत्य उघडकीस होणार आहे। धन्यवाद।